नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक आवंतकर सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो फिनिक्स अकॅडमीच्या या आवंतकर्स MPSC इंग्लिश या आपल्या ॲपवरती. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून ॲप कधी येतंय अशा प्रश्नांची उत्तरं देता देता मी अक्षरशः थकलो होतो. पण आज तो शेवट उजडला आणि आपलं ॲप पण आलेलं आहे आणि आपली बॅच पण सुरू झालेली आहे. तर सर्वप्रथम तुम्ही ही बॅच निवडून जे काम केलेलं आहे ते अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ह्युमन सर्व्हिस असं म्हणतो. यू डिड रिअली अन ह्युमन सर्व्हिस. आजच्या या पहिल्या इंट्रो लेक्चरमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की आजचं हे पहिलं लेक्चर आणि बॅच संपवण्याचं शेवटचं लेक्चर यामध्ये जो तुम्ही अभ्यास करणार आहात त्यामध्ये तुम्हाला जमीन आसमानचा फरक झालेला दिसेल. आणि त्याच दरम्यान येणाऱ्या परीक्षेची काठिण्य पातळी 0 to हिरो या प्रवासात आपण ती करणार आहोत. कुठल्याही प्रकारची काहीही काळजी करायची गरज नाही. फक्त एकच अपेक्षा आहे, इथं मी शिकवत असताना तुम्हाला कुठेही असं फील नाही झालं पाहिजे की हे रेकॉर्डिंग आहे किंवा सर आपल्या समोर नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं वाटलं पाहिजे की हे सरचं लेक्चर आपलं लाईव्ह आहे. म्हणून मी जसं लिहील तसं तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करायचा. तुम्हाला याच्या PDF नोट्स मिळतीलच, त्याबद्दल शंका नाही. परंतु काय करायचं, एंगेज राहू शकतो आपण आणि एंगेज राहण्यासाठी मी शिकवताच लिहिणं गरजेचं आहे. तरी आज आपलं पहिलं लेक्चर असल्यामुळे आपण डायरेक्ट सिलेबसला सुरू करणार नाही. जसं की मित्रांनो, आपण व्यायाम करायला जातो का आपण डायरेक्ट 100 किलोचं 200 किलोचं वजन उचलत नाही, बरोबर का? मग आपण आपल्या बॉडीला काय देतो, वॉर्मअप देतो, बेसिक वॉर्म देतो, थोडेसे रन करणं, जंप करणं, अगदी तसं. सेम पद्धतीनं आपण एका विशिष्ट विषयाची अभ्यास करायला चाललो, त्या विषयाची किमान महत्त्वाची किंवा बेसिक जी माहिती आहे ती माहिती आपल्याला येणं गरजेची आहे. आणि म्हणून आजचं हे पहिलं इंट्रोडक्टरी सेशन, सिलेबस अभ्यास नेक्स्ट लेक्चर पण सुरू होईल. पण किमान बेसिक काही गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. आणि त्या जसं की काही मुलांचा प्रॉब्लेम कसा असतो, त्यांना ॲम इज आर काय माहीत नसतं, टू बी कशाला म्हणतात माहीत नसतं, टू हॅव म्हणजे कोण असतं माहीत नसतं. आणि अशा अडचणीमुळं त्या मुलांना प्रवासामध्ये किंवा सिलेबस शिकवत असताना अनेक अडचणी येतात. कारण प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठं क्रियापद, ॲम इज आर, वॉज वेअर, टू डू अशा शब्दांचा वापर वारंवार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याच गोष्टीवरती थोडीशी चर्चा करणार आहोत. म्हणजेच इंट्रोडक्शनमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर नेमकी ॲम काय, इज काय, आर काय याची बेसिक माहिती पाहणार आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो, आजच्या या पहिल्या सेशनमध्ये, इंट्रोडक्शनच्या पहिल्या सेशनमध्ये आपण जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत किंवा इंग्रजी भाषेचं जे काही बेसिक आहे किंवा मूलभूत जो भाग आहे तो आपण इथं पाहणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण बेसिकमध्ये क्रियापदे कशी वापरायची ते थोडक्यात इंट्रोडक्शनमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. आपण सिलेबस नेक्स्ट लेक्चरला सुरू करणार आहोत. आता आपण काय पाहणार की हे क्रियापदे असतात कशी, ॲमिजार म्हणजे काय, ते कुठे वापरायचं, कोणासमोर वापरायचं. बऱ्याच मुलांना ही हॅज असतो का ही हॅव असतो हेच माहीत नसतं. म्हणून आपलं पहिलं लेक्चर, इंट्रोडक्टरी लेक्चर हे कशावरती आहे, सिलेबसवरती नसून माहिती किमान त्या विषयाची सुरुवात करण्यासाठी आपल्याला काय माहीत असलं पाहिजे आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. तर जाऊया मित्रांनो. तर लक्षात ठेवा, आपल्याला साधारणपणे किमान इंग्रजीचा अभ्यासक्रम सुरू करायचा आहे. तर आपल्याला काय माहीत पाहिजे, तर आपल्याला माहीत पाहिजे बाबा टू बी कशाला म्हणतात. कारण वारंवार तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये टू बी संकल्पना येणार आहे. तुम्हाला माहीत पाहिजे बाबा इंग्रजी टू हॅव म्हणजे काय असतं बाबा, बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला माहीत पाहिजे इंग्रजी टू डू काय असतं बाबा. ह्या बेसिक एकदा संकल्पना आपल्या चांगल्या झाल्या की आपल्याला सिलेबस शिकायला अडचण येत नाही. बरोबर आहे. म्हणजे टू डू काय, टू बी काय आणि टू हॅव काय या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेच्या आहेत. पुन्हा एकदा सांगतो, नीट बघून घ्या एकदा. आपल्याला बेसिकमध्ये काय माहीत पाहिजे बरोबर, टू डू माहीत पाहिजे. काय माहीत पाहिजे, टू डू. किंवा बेसिकमध्ये आपल्याला काय माहीत पाहिजे, टू बी कशाला म्हणतात. आणि बेसिकमध्ये आपल्याला काय माहीत पाहिजे, टू हॅव कशाला म्हणतात. ह्या अगदी बेसिक संकल्पना आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो, हा अजून सिलेबस नाही, हा सिलेबस सुरू झालेला नाहीये. सिलेबसमध्ये आपण किमान या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचे असतात. जसं की बाबा इंग्रजीमध्ये टू डू कोणाला म्हणतात, तर जी क्रियापदांना डू म्हणतात, ज्या क्रियापदाला डज म्हणतात आणि ज्या क्रियापदाला डीड मध्ये म्हणतात अशा इंग्रजीतल्या क्रियापदांना टू डू म्हणतात. पहिली गोष्ट क्लिअर झाली. सिलेबस सुरू झालेला नाही. आपण सिलेबस सुरू होण्याच्या अगोदर ज्या काही गोष्टी करणार आहोत त्या संदर्भात आपण माहिती गोळा करतो आहोत. सिलेबसकडे आपण हात पण लावला नाही. सिलेबसची यादी सुद्धा मी तुम्हाला काही दिलेली नाही. हा इंट्रोडक्टरी लेक्चर आहे. ठीक आहे. मग टू डू मध्ये कोण येतं, डू, डज आणि डीड येतं, हे लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. टू बी मध्ये कोण असतं पोरांनो, टू बीचे क्रियापदे कोणती असतात, ॲम आहे, इज आहे, आर आहे, वॉज आहे आणि वेअर आहे. बरोबर आहे का. मग इंग्रजीमध्ये तुम्हाला विचारलं टू बी काय, तर टू बी सांगायचं सर ॲम असतं, इज असतं, आर असतं, वॉज असतं, वेअर असतं.
टू बी काय एम इज आर वॉज वेअर यांना इंग्रजीत आपण टू बी म्हणतो, हे लक्षात ठेवायचं. मग टू हॅव काय असतं तर इंग्रजीमध्ये हॅव असतं, हॅज असतं आणि इंग्रजीमध्ये हॅड असतं, लक्षात ठेवायचं. ही बेसिक माहिती आहे पोरांनो, हा सिलेबस नाहीये, ही बेसिक माहिती आहे. काही जण वाटत असेल सर सिलेबस कधी सुरू करणार, लगेच नेक्स्ट लेक्चर आपलं कशावर असणार आहे ते सिलेबसवरच असणार आहे. परंतु इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये आपल्याला हे टू बी म्हणजे काय, टू डू म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. आता जसं की बघा, आता जसं की इकडे बघा, मग आता आपल्याला चेक करायचं बाबा हे टू डू काय भानगड आहे, हे टू डू मध्ये डूडच काय भानगड आहे, एम इज आर काय भानगड आहे आणि हॅव हॅज काय भानगड आहे. तर लक्षात ठेवायचं इंग्रजीमध्ये फक्त यांना म्हणायचं वर्तमान काळातली क्रियापदे, याला म्हणायचं इंग्लिशमध्ये प्रेझेंट टेन्सची क्रियापदे. आपल्या टेन्सशी काही देणं घेणं नाही, फक्त लक्षात ठेवायचं ही वर्तमान काळात आपण वापरताना एक तर डूडच वापरणार, एम इज आर वापरणार किंवा हॅव हॅज वापरणार. आणि त्या पुढची जी क्रियापदे आहेत साधारणपणे तुम्हाला दिसतील, इथं डिड आहे, इथं वॉज वेअर आहे आणि इथं हॅड आहे. बघून घ्या काय काय बघायचं क्रियापदे, इथं डिड आहे, इथं वॉज वेअर आहे, इथं हॅड आहे. फक्त ह्या क्रियापदांचा विचार करताना काय लक्षात ठेवायचं की सर ही क्रियापदे पास्ट टेन्स मधली असतात, म्हणजे भूतकाळातली ही क्रियापदे असतात, यांचा वर्तमान काळाशी काही संबंध नसतो. म्हणजे एकीकडे मी टू बी ची कोणती क्रियापदे असतात ते सांगितलं आणि एकीकडे मी टू हॅव ची टू डू ची कोणती क्रियापदे असतात सांगितलं. म्हणजे प्रेझेंटची कोणती क्रियापदे आहेत आणि पास्टची कोणती क्रियापदे आहेत एवढं माहित झालं. बरं, त्यांना टू डू मध्ये कोण तर डू डज डिड, टू बी मध्ये कोण तर एम इज आर वॉज वेअर, टू हॅव मध्ये कोण तर हॅव हॅज हॅड. बेसिक माहिती कळली. मग तुम्हाला विचारलं मी टू डू ची क्रियापदे कोणती, तुम्हाला लगेच कळलं पाहिजे सर टू डू ची क्रियापदे असतात डू डज डिड. मी म्हणालो मग डू डज डिड मध्ये काय फरक असतो, तुम्ही सांगणार सर डू डज प्रेझेंटचं असतं आणि डिड पास्टचं असतं. करेक्ट. मी म्हणलो पोरांनो टू बी ची कोणती क्रियापदे असतात, तुम्ही सांगता आलं पाहिजे सर टू बी ची क्रियापदे असतात एम इज आर वॉज वेअर, पाच पांडव. टू बी चे हे 5 पांडव, एम इज आर वॉज वेअर. मी म्हणालो एम इज आर वॉज वेअर मध्ये काय फरक आहे, सांगणार एम इज आर हे प्रेझेंटला असतात, वॉज वेअर हे पास्टला असतात. हा त्यातला सामान्य असणारा फरक. ठीक आहे, खाली चला. मी विचारलं किंवा कुणी विचारलं किंवा एक्झामने विचारलं टू हॅव ची क्रियापदे भरा, मग टू हॅव ची क्रियापदे कोणती, हॅव हॅज हॅड. टू हॅव ची क्रियापदे कोणती, हॅव हॅज हॅड. मग फरक काय सर, हॅव हॅज हे प्रेझेंटला असतं, हॅड हे पास्टला असतं. क्या समझे, क्या नहीं समझे, समझे की नाही समझे, लाईक करो समझे की नाही. करेक्ट. आता ही झाली बेसिक माहिती की टू डू मध्ये डू डज डिड, टू बी मध्ये एम इज आर वॉज वेअर आणि टू हॅव मध्ये हॅव हॅज हॅड. ग्रीन सिग्नल मध्ये आहेत प्रेझेंट टेन्स, येलो सिग्नल मध्ये आहेत पास्ट टेन्सची क्रियापदे. मित्रांनो हा सिलेबसचा भाग नाही, म्हणजे सिलेबस नाहीये पण सिलेबस याच्यावरती सुरू होणार आहे. मी तुमचा सिलेबस बिना क्रियापदाचा किंवा ॲमेझर न माहीत होता सुरू करू शकतच नाही, कारण विश्वातलं मला कोणतंही क्रियापद लिहायचं, कोणतंही वाक्य लिहायचं म्हणलं की मला कुठंतरी ॲमेझर, कुठंतरी वॉज वेअर, कुठंतरी डूडज लिहावंच लागणार आहे. समजतं की मित्रांनो. इंट्रोडक्टरी लेक्चर आहे आपलं, बेसिक संकल्पनेचं लेक्चर आहे, इथे क्लिअर झालं पाहिजे. समजलं का. आता ह्यामध्ये आपल्याला आणखी एक गोष्ट काय शिकणं गरजेचं आहे की सर कोणतं क्रियापद कधी वापरायचं, कोणासोबत वापरायचं आहे की नाही. जसं आपण म्हणतो बाबा एखादा प्रियकर असेल तर ती समोर प्रेयसी असावी अशी आपली मानसिकता, नवरा असेल तर स्त्री असेल सोबत तर बायको असावी, बरोबर आहे का. जसं की आपण म्हणतो बाबा इथं जर शर्ट घातला असेल तर खाली पॅन्ट घालावी आहे ना, का वर टी शर्ट खाली धोतर घालणार, हा सोमालिया कुठले हट. याचा अर्थ असा करा की त्याचं कॉम्बिनेशन कसं असं, ॲग्रीमेंट कसं असं, दोघं कोणासोबत वापरले पाहिजेत, कोण कोणासोबत आलं पाहिजे. तसंच आजच्या बेसिक या पहिल्या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगतो कोणतं क्रियापद कुठं आलं पाहिजे, कोणतं क्रियापद कुठं आलं पाहिजे. चला चेक करा. आपल्याला काही बेसिक संकल्पना माहीत पाहिजे. त्यामध्ये आता बघूया. समजा आपल्याकडं आय दिला असेल, समजा आपल्याकडं वी दिला असेल, समजा आपल्याकडं यू दिला असेल, समजा आपल्याकडं ही दिला असेल, समजा आपल्याकडं शी दिला असेल, समजा आपल्याकडं इट दिला असेल आणि समजा आपल्याकडं दे दिला असेल. हे आपल्याला दिलेले काही कर्ते असतील. मित्रांनो फक्त इथं लक्षात काय ठेवायचं, इथं ही म्हणजे कोणताही मुलगा घ्या, जसं की मी इथं अशोक घेतलं, ही म्हणजे जगात कोण असतात, सगळ्या पुरुषांची नावे. शी मध्ये कोण असतात, सगळ्या मुलींची नावे. कोणाची नावे असतात ते सगळ्या मुलींची नावे. आणि इट मध्ये कोण असतात तर इट मध्ये कुणी व्यक्ती असू शकतो, समजा एखादा व्यक्ती नाही कुठली वस्तू असू शकतो, समजा एखादा पेन आहे किंवा एखादा टेबल आहे, असं कोणतीही वस्तू किंवा प्राणी हा तुमचा इट असतो.
आणि दे मध्ये कुणीही असू शकतात, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं जे कोणी असतील ते प्लुरल असतात. म्हणजे मूळ संकल्पनेमध्ये, मूळ क्रियापदाच्या भागामध्ये मला तुम्हाला हे सांगायचं आहे की कशा पद्धतीनं क्रियापदे असतात. बेसिकची माहिती, टू डू कोण, टू बी कोण, टू हॅव कोण. टू डू कोण, टू बी कोण, टू हॅव कोण. मग एम इज आर, वॉज वेअर, काय फरक. मग हॅव हॅज, हॅड, काय फरक. म्हणजे डू डज, डीड, काय फरक. या संकल्पना जर आपल्या क्लिअर झाल्या मित्रांनो, मी तुमचा सिलेबस अशा पद्धतीने घेऊन जाणार आहे. 0 टू हिरोची बॅच. तुम्हाला काहीच येत नाही मी असं गृहीत धरलेले, जरी तुम्ही मेन्स दिलेली असली तरी बी फक्त मला काही येत नाही असं गृहीत धरून चला मित्रांनो. येत्या काही काळामध्ये इंग्रजी बद्दलची तुमची भीती कायम स्वरूपीची दूर झाली असेल. और मैं झूठ नहीं बोलता, मी खोटं बोलत नाही. कारण तब्बल 150 बॅचेचा अनुभव मी तुमच्या या बॅचमध्ये टाकतोय. 150+ बॅचेस माझे ऑफलाईन झाले, त्याचा अनुभव तुमच्या समोर टाकतोय. आज इंट्रोडक्टरी लेक्चर आहे म्हणून हे सांगणं माझं कर्तव्य आहे. काळजी करू नका, तुम्ही अतिशय योग्य निर्णय घेतला आहे. अशोक आवनकर सरांची बॅच घेतली, बाकी टेन्शन घ्यायची गरज नाही. बाकी मी तुम्हाला काय इथं आताच फार काही सांगणार नाही, पण हे सुरुवात आहे. जसं जसं आपण पुढे जाऊ तुमच्या वाक्य, तुमची बॅच संपल्यानंतर तुमच्या तोंडून एकच वाक्य येणार आहे, सर रिअली रिअली थँक्यू. ठीक आहे, चला पुढं. आता कोणतं क्रियापद कधी वापरायचं जरा याच्याकडे लक्ष द्या, जरा याच्याकडे लक्ष द्या. समजा मी इथं आयच्या पुढे इथं लिहितो असं, इथं उईच्या पुढे असं बाण मारतो, इथं यूच्याही पुढे असं बाण मारतो. ठीक आहे, आणि या तिघांसाठी एक सेपरेट बाण मारतो, या तिघांसाठी एक सेपरेट बाण मारतो, आणि त्यानंतर ह्याचा यासाठी एक बाण मारतो. बरोबर आहे. मग कोणत्या सोबत, कोणत्या व्यक्तीसोबत किंवा कोणत्या शब्दासोबत कोणतं क्रियापद वापरणं गरजेचं आहे आणि काय काय शक्यता आहेत. समजा आयच्या पुढे जर वापरण्याची शक्यता आली तर आयच्या पुढे जगात काय काय येऊ शकतं मित्रांनो, सगळ्यांनी लक्ष द्या. आयच्या पुढे ॲम येऊ शकतं, आयच्या पुढे वॉज येऊ शकतं, आयच्या पुढे हॅव येऊ शकतं. फिनिश. बघा आयच्या पुढे काय काय येऊ शकतं. आय ॲम पण असतं, आय वॉज पण असतं, आय हॅव पण असतं. बघा आता आय ॲम पण असतं, आय वॉज पण असतं, आय हॅव पण असतं. नीट लक्षात बरं का, मी याच्यावर सराव घेणार आहे. पहिलं इंट्रोडक्टरी लेक्चर आहे, मी याचा सराव घेईल तरच तुमचा सिलेबस छान सुरू करू शकतो, अन्यथा सिलेबस सुरू करण्याला काही किंमत नाही. हे वॉर्मअप लेक्चर आहे. हे कसलं लेक्चर आहे, एकदम वॉर्मअप, बेसिकच्या गोष्टी माहीत पाहिजेत. मग आता तुम्ही चेक करा उईच्या पुढे काय शक्य आहे. सर उईच्या पुढे आर शक्य आहे, उईच्या पुढे वेअर शक्य आहे, किंवा मी आता असं करतो एक एक काळ आधी लिहितो आहे का नाही, वर्तमानात काळातला. जसं की मी सांगितलं आयच्या पुढे ॲम येतं, आयच्या पुढे हॅव येतं, आणि भूतकाळात आयच्या पुढे वॉज पण येतं. तसंच उईच्या पुढे आर येतं, उईच्या पुढे हॅव येतं, आणि उईच्या पुढे काय सुद्धा येऊ शकतं, उईच्या पुढे विअर येतं. समजलं तुम्हाला आता, एकदम बेसिकची माहिती. आय जर वाक्याचा करता लिहिणार असाल, बोलणार असाल तर आयच्या पुढे ॲम शक्य आहे, हॅव शक्य आहे, वॉज शक्य आहे. तू म्हणता सर मग हॅव कधी वापरायचं आणि वॉज कधी वापरायचं, तो सिलेबसचा भाग आहे, तो आपल्या सिलेबसचा भाग आहे. आपल्याला एवढंच माहित पाहिजे आयच्या पुढे काय काय शक्य आहे. सर आयच्या पुढे ॲम पण शक्य आहे, आयच्या पुढे वॉज शक्य आहे, आयच्या पुढे हॅव शक्य आहे. ठीक आहे, चला पुढे बघा. समजा यूच्या पुढे तुम्ही काय लिहू शकता, तुम्ही यूच्या पुढे आर लिहू शकता, यूच्या पुढे हॅव लिहू शकता, आणि यूच्या पुढे वेअर सुद्धा लिहू शकता. तुम्ही पहिले 3 कॅटेगरी क्लिअर झाली का. म्हणजे तुमचं आय व यू यांच्यासोबत कोणती क्रियापदे वापरली जातात हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो काळजी करायची गरज नाही. अशोक आवनकर जिंदाबाद. कारण आजचं हे पहिलंच लेक्चर 0 मध्ये आहे, इथून आपण डायरेक्ट शतक करणार. म्हणून बॅचचं नाव ठेवलं आपण 0 टू हिरो बॅच. परीक्षा तलाठी असो, परीक्षा PSI असो, STI असो, ASO असो, राज्यसेवा मुख्य परीक्षा असो, किंवा CDS, SSC, बँकिंग, भारतातली कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, इंग्रजीचा हा पाया इथूनच सुरू होणार आहे. इथूनच सुरू होणार सगळा कार्यक्रम आता इथनं आहे. चला पुढे. मग आता ही किंवा शी किंवा इट हे तिन्ही सोबत एकच प्रकारची क्रियापदे येतात. या तिन्ही सोबत कोणत्या प्रकारची क्रियापदे येतात मित्रांनो लक्षात ठेवा. या तिन्ही सोबत कोणती क्रियापदे येऊ शकतात. एक तर ही, शी, इट, इज. या तिन्हीच्या पुढे ही, शी, इट, इज म्हणता येतं. मग अशोक इज, अश्विनी इज, पेन इज, टेबल इज. बघा ही इज, शी इज, इट इज, म्हणजेच अशोक इज, अश्विनी इज, पेन इज, टेबल इज. म्हणजेच गणेश इज, सुरेश इज, दिनेश इज. म्हणजेच दीपिका इज, रणवीर इज, माधुरी इज, कॅटरिना कैफ इज, आहे ना, मल्लिका शेरावत इज. कोणतीही व्यक्ती असेल त्याच्यापुढे मी इज वापरू शकतो. पाहता अजून काय शक्य आहे. याच्या पुढं हॅज शक्य आहे. काय शकतो. ही हॅज, शी हॅज, इट हॅज.
आणि अजून काय शक्य आहे, या तिन्हीच्या पुढं मी मित्रांनो लक्षात ठेवा काय लिहू शकतो बघा, वॉज. काय होऊ शकतो, ही वॉज, शी वॉज, इट वॉज. म्हणजे तुम्ही ह्या तिन्ही पुढे कोणती क्रियापदे वापरू शकतात, तर इज, हॅज आणि वॉजच वापरू शकतात. याच्या पुढे तुम्ही कधीही, या तिन्हीच्या पुढे तुम्ही कधीही आर, हॅव, वेअर अशी क्रियापदे वापरू शकणार नाही. ठीक आहे. पहिलं लक्षात ठेवायचं, आयच्या पुढे काय, उईच्या पुढे काय, यूच्या पुढे काय, हिच्या पुढे काय, शीच्या पुढे काय, इटच्या पुढे काय, ह्या तिन्हीसाठी क्रियापदे सेमच वापरतात. आता काही मुलांना प्रश्न पडला, सर मग ते कॅन, कुड असं कधी वापरायचं, तो त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. आपल्या बेसिकमध्ये राम इज लिहायचंय ना उद्यापासून, नेक्स्ट लेक्चर पासून. मग ते कसं लिहिलं पाहिजे ह्याच्यासाठी हे पहिलं लेक्चर चालू आहे. ठीक आहे, चला पुढे. आता दे साठी तुम्ही काय काय क्रियापद वापरू शकतात पहा. दे साठी तुम्ही वापरू शकता दे आर, दे साठी वापरू शकता तुम्ही दे हॅव, आणि दे साठी वापरू शकता तुम्ही दे वेअर. मग आता फक्त आणि फक्त एकच काम आपलं शिल्लक राहिलं. मी जी क्रियापदे वापरून दिली तुम्हाला, इथं एम हॅव, इथं आर हॅव, इथं आर हॅव, इथं इज हॅज, इथं आर हॅव, ही लक्षात ठेवायची क्रियापदे नेहमी लक्षात ठेवायचं प्रेझेंटची असतात. आणि ही राहिलेली क्रियापदे वॉज असेल, वेअर असेल, इथं वेअर असेल, इथं वॉज असेल, इथं वेअर असेल, फक्त ही क्रियापदे लक्षात काय ठेवायची, पास्ट मध्ये असतात. कशामध्ये असतात, ही फक्त पास्ट टेन्स मध्ये असतात, बाकी काही फरक नाही. आता तुम्हाला एकदम बारीक 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 मुद्दे कळले असतील, बघून घ्या बोर्डवर, कारण आपल्याला सराव याचा करायचा आहे, याचा आपल्याला सराव करायचा आहे. ही मूळ शब्द येतो. ठीक आहे. मग आता तुम्हाला टू बी कुणाला म्हणायचं बघा, पाठीमागच्या स्क्रीनवर तुम्हाला मी घेऊन जातो, जरा काही गडबड करायची नाही, अख्खं लेक्चर आपलंच आहे बघा. पाठीमागच्या स्क्रीनवर तुम्हाला घेऊन जातो. याच्यात टू डूची क्रियापदे कोणती लक्षात ठेवा, टू बीची क्रियापदे कोणती लक्षात ठेवा, आणि टू हॅवची क्रियापदे कोणती लक्षात ठेवा. समजतंय का मित्रांनो, समजतंय ना. एकदम रिलॅक्स मध्ये आरामात करायचं लेक्चर अख्खं, कारण आपला प्रवास खूप मोठा आहे. अख्ख्या प्रश्नपत्रिका अमकं तमकं बरंच काही कार्यक्रम आपल्याकडे असणार आहे. ठीक आहे, चला पुढे बघूया. आता बघा, याच्यावरती आपलं थोडंसं सराव करून घेणं गरजेचं आहे. समजा मी आता वाक्य लिहितो काही, त्या वाक्याकडे बघून घ्या, सगळ्यांनी लक्ष ठेवा. पाय संजना, संजना कंसात टू बी माय बेस्ट फ्रेंड, संजना कंसात टू बी माय बेस्ट फ्रेंड. एकदम पाचवीचं उदाहरण, एकदम पाचवीचं. पण 5वी 6वी पासूनच आपण काय सगळं एबीसीडी पासून शिकवणार आहे मी बॅच. तर उद्यापासून तर एबीसीडी पासून सुरू होणार आहे. आज फक्त आपण वॉर्मअप करून घेतोय, लेक्चर करून घेतोय, बेसिक करून घेतोय की हे कशा प्रकारचे लेक्चर आता आपली सिरीज असणार आहे भविष्यामध्ये. एकदम सोपं लिहिलंय. आणि तुम्हाला सांगितलं कंसात, इथं पोरांनो या कंसातल्या शब्दाला करेक्ट भरा. ऑप्शन मध्ये दिलं संजना वेअर, ऑप्शन दिलं संजना हॅज, ऑप्शन दिलं संजना इज, ऑप्शन दिलं संजना हॅज किंवा संजना हॅड. हे असे ऑप्शन दिले आपल्याला. पहिली गोष्ट काय लक्षात ठेवायचं, पहिलं हे चेक करायचं टू बी असतं कोण आहे ना. टू बी असतं कोण, कोण कोण है वो बता, कोण रहता है टू बी. टू बी कोण असतं म्हणजे पहिल्यांदा कंसात काय विचारलंय किंवा कंसात काय दिलंय हे चेक करून घ्या. आणि कंसात काय दिलं हे चेक केल्याच्या नंतर तुमच्या काय लक्षात येईल बघा. जरा मी सांगतो इथं, हे टू बी कोण असतं तर लक्षात ठेवायचं. आता तुम्हाला आता सांगितलं मी, टू बी कोण असतं बरं सांगा. टू बी असतं एम, टू बी असतं इज, टू बी असतं आर, टू बी असतं वॉज, आणि टू बी असतं वेअर. म्हणजे याचाच अर्थ टू बी मध्ये कधी हॅज असतं का रे, नाही. टू बी मध्ये कधी हॅड असतं का रे, नाही. बरोबर आहे. टू बी मध्ये हॅज पण नसतं आणि टू बी मध्ये हॅड पण नसतं. आता टू बी मध्ये वेअर असतं आणि टू बी मध्ये इज पण असतं. पण आपल्याला चेक करावं लागतं संजना म्हणजे कोण होय. संजना हे कुठल्याही मुलीचं नाव असतं. संजना हे कोणत्या मुलीचं नाव असतं. मग संजनाचं म्हणजे शी सोबत मी काय वापरू शकतो, शी सोबत वेअर वापरू शकतो का शी सोबत इज वापरू शकतो, हे पाहायचं असेल तर मला मागे जावं लागेल. बघा इकडे शी, मग शीच्या पुढे मी एकतर इज वापरू शकतो, हॅज वापरू शकतो किंवा वॉज वापरू शकतो. शीच्या पुढे मी वेअर वापरू शकतो का, वापरू शकतो का, वापरू शकतो का, बिलकुल नाही. म्हणजे मला इज किंवा हॅज किंवा वॉज पैकीच घ्यायचंय. मग आता मला टू बीचं घ्यायचंय. मग आता वाक्य काय होतं बघा. मग मला संजना ही शी आहे, टू बीचं क्रियापद वापरायचंय. टू बी माझ्याकडे एम, इज, आर, वॉज, वेअर आहेत. त्यातलं हॅज निघून गेलं कारण ते टू बी नसतं. हॅड निघून गेलं कारण ते टू बी नसतं. वेअर पण शक्य आहे. वेअर शक्य आहे का बघूया, टू बी आहे. इज बघूया, टू बी आहे.
परंतु शीच्या पुढे काय लिहिणार? शीच्या पुढे वेअर लिहिणार का तुम्ही? नाही, शीच्या पुढे काय लिहिणार? इज लिहिणार. याला म्हणायचं अति बेसिक पाचवीचं. मग ते वाक्य झालं संजना इज, कुठे गेलं उत्तर? संजना इज माय बेस्ट फ्रेंड. संजना इज माय बेस्ट फ्रेंड. सिलेबस सुरू होण्याच्या अगोदरचा कार्यक्रम. ही सिलेबस सुरू होणार नाही अजून. सिलेबस आत्ताच लवकर सुरू करत नाही आपण, आता लगेच सुरू नसतो, पण बेसिक माहिती. ठीक आहे. अजून एक वाक्य मी घेण्याचा प्रयत्न करतो जर अजून थोडं क्लिअर होईल. पुढे बघा, असं एक शब्द वाक्य लिहिलं मी तुमच्यासमोर. दे कंसात टू हॅव, दे कंसात टू हॅव गॉन आउट. दे कंसात टू हॅव गॉन आउट. आणि तुम्हाला सांगितलं या टू हॅवचं क्रियापद भरायचं आपल्याला किंवा टू हॅवचा कंस भरायचा आहे. आणि ऑप्शन मध्ये दिलं दे आर गॉन आउट, दुसरं दे वेअर गॉन आउट, तिसरं दिलं दे हॅज गॉन आउट, चौथं दिलं दे हॅव गॉन आउट. असे आपल्याला ऑप्शन दिले. चेक करून घ्या. आपल्याला फक्त बेसिक माहित करायचे, सिलेबस अजून सुरू करायचाच नाही. आपल्याला फक्त काय माहित पाहिजे? आपल्याला पाहून बेसिक बेसिक संकल्पना माहित पाहिजे. आपल्याला काय माहित पाहिजे? बेसिक आर ए, वेअर ए, हॅज ए आणि हॅव ए. आर ए वॉज काय दिले? वेअर ए, हॅज ए आणि हॅव ए. आता पहिलं डोकं काय लावायचं? सध्या फक्त बेसिक आहे, अजून सिलेबस नाही, टेन्स नाही, काही नाही. तुम्हाला एवढंच माहित पाहिजे की टू हॅव मध्ये असतं कोण कोण. तर टू हॅव मध्ये असतं हॅव, टू हॅव मध्ये असतं हॅज आणि टू हॅव मध्ये असतं हॅड. हे टू हॅवचे क्रियापद आहेत. मग टू हॅवचं रूप लिहायचं सांगितलंय तुम्हाला. इथं हॅव असतं, हॅज असतं, हॅड असतं. हे टू हॅवचं क्रियापद असतात बेसिकचे. टू हॅवची क्रियापदे आहेत. मग आता माझ्या डोक्यात काय आलं पाहिजे बरं? मला टू हॅवचं लिहायचंय म्हणजे मला 1, 2, 3 पैकीच निवडायचंय. टू हॅव मध्ये कधी आर असतं का? नाही. टू हॅव मध्ये कधी वेअर असतं का? नाही. हा, टू हॅव मध्ये हॅज पण असतं आणि टू हॅव मध्ये हॅव पण असतं. बेसिक. टू हॅव मध्ये हॅज पण असतं, टू हॅव मध्ये हॅव पण असतं. आता हॅज काय हॅव, हॅड पण असतं पण ऑप्शन मध्ये नाहीये, त्यामुळे त्याचा विचार करणार नाही. तो टेन्स मध्ये विचार करेन मी. सध्या बेसिक कोणाच्या पुढे काय वापरलं पाहिजे. मग आता चेक करा बरं, इथं मी हॅज वापरू का हॅव वापरू? सांगा बरं पोरांनो, मनातल्या मनात. तुमच्या मनातल्या भावना मला लगेच कळतात. तुम जो बोलेगे मैं वो सुनूंगा. हाँ बोलो बोलो. या यस यस यस, करेक्ट, एकदम करेक्ट आहे. का? तुम्हाला माहिती की देच्या पुढे नेमकी हॅज लिहिलं पाहिजे का हॅव लिहिलं पाहिजे? देच्या पुढं हॅज लिहायचं की हॅव, दोन्हीपैकी कोणतं लिहिता? जाऊ आपण पाठीमाग, जाऊया गप्पांच्या गावासारखं पाठीमाग. का बाबा देच्या पुढं काय लिहू शकतो आपण? हे बघा इथं दे. देच्या पुढे मी एक तर आर लिहू शकतो जे की निघलाय ऑप्शन, वेअर लिहू शकतो की निघून गेला ऑप्शन, पण देच्या पुढे मी काय लिहू शकतो? हॅव. का हॅज लिहिन मी पोरांनो? देच्या पुढे हॅज येतं का बघा? हॅज वरती येत असतं. पण देच्या पुढे काय लिहिन मी पोरांनो? हॅव. म्हणून लक्षात काय ठेवायचं इकडं की मला ह्या गाळ्याला जाग्याचं उत्तर जे लिहायचंय ते असलं पाहिजे दे हॅव इज आवर आन्सर. समझो ना, कुछ तो समझो ना. कळलं का आता पोरांनो? म्हणजे कसं बेसिक सिलेबस सुरू होण्याच्या अगोदर जे वॉर्मअप आपण करतोय ते कशा पद्धतीचं आहे समजत आहे का? क्या तुम समझ पा रहे हो? व्हेरी गुड. अजून एक उदाहरण घेऊया. आपल्याकडे उदाहरणाला कमी नाही कारण आपण नॅचरल जास्त परफेक्शन. मग इतर बॅचेस, इतर अभ्यास करण्यात आणि अशोक आवनकर सरांची बॅच करण्यात जो आजचं लेक्चर आहे, शेवटचं लेक्चर आहे, जमीन आसमानचा फरक झालेला असेल. और मैं झूठ नहीं बोलता. चलो नेक्स्ट अजून एक उदाहरण बघा. अजून एक उदाहरण तुमच्या समोर येते बघा. पुढे बघा. वी इनटू ब्रॅकेट टू बी कंस बंद हॅपी हियर. असं वाक्य. वी कंसात टू बी हॅपी हियर. एकदम बेसिक, पाचवी, एकदम पाचवी. काळात हे येणारच आहे तेवढं पुढे भविष्यात, पण एकदम बेसिक आधी. आता तुम्हाला फक्त टू बीचं क्रियापद वापरायचंय. मी तुमच्यासमोर ऑप्शन देतोय. पहिला ऑप्शन बघा, इथं दिलं वी इज, दुसरं दिलं वी वेअर, तिसरं दिलं वी हॅव बीन, we have been, we was. असे काही वाक्य बघा आता पोरांनो, नीट लक्षात ठेवा. असे काही वाक्य तुम्हाला समोर काय दिसतं? वी कंसात टू बी हॅपी हिअर. तुम्हाला एवढंच माहित पाहिजे. आता काय काय माहित पाहिजे? एकदम बेसिकची माहिती बघा. तुम्हाला टू बी मध्ये कोण असतं एवढंच आधी माहित करून घ्या. टू बी मध्ये कोण असतं? एक तर एम असतं. टू बी मध्ये कोण असतं? एक तर इज असतं.
टू बी मध्ये कोण असतं, एक तर आर असतं. टू बी मध्ये कोण असतं, एक तर वॉज असतं. आणि टू बी मध्ये कोण असतं, एक तर वेअर असतं. बस हे तर माहिती झालं तुमचं. टू बी मध्ये कोण असतं, ॲम, इज, आर, वॉज आणि वेअर ही टू बीची क्रियापदे असतात है ना. मग आता आपल्याला चेक करा, टू बी मध्ये कधी हॅव्याचा विचार होईल का, तुम्ही सांगा आता. टू बी मध्ये कधी हॅव्याचा विचार होईल का, नाही. टू बी मध्ये कोणाचा विचार होईल, इजचा पण होईल, वॉजचा पण होईल आणि वेअरचा पण होईल. टू बी मध्ये इजचा पण वापर असतो, टू बी मध्ये वॉजचा पण वापर असतो आणि टू बी मध्ये वेअरचा पण वापर असतो. पण आता आपल्याला लिहायचं वीच्या पुढं. कोणाच्या पुढे लिहायचं आपल्याला, वीच्या पुढं. वी इज असतं का, बिलकुल नसतं, चेक करूया. वी वॉज असतं का, बिलकुल नसतं, आपण चेक करूया. वीच्या पुढं काय असतं पोरांनो, वेअर. सिलेबस सुरू झालेला नाही, फक्त बेसिक काही संकल्पना क्लिअर झाल्या पाहिजे. समजलं का, सिलेबस सुरू झाला नाही, बेसिक काही संकल्पना क्लिअर असल्या पाहिजे. तर ठीक आहे, अजून एक उदाहरण बघूया. अजून एक उदाहरण. आपल्या उदाहरणाकडे काय, आपल्याला जास्तीत जास्त आलं पाहिजे शिकवता. ठीक आहे, अजून बघा. मीरा अँड राधा कंसात टू बी प्लेइंग, असं वाक्य. एकदम बेसिकचं लेक्चर ना, अजून सिलेबस सुरू झाला नाही. फक्त मला वाटलं बाबा पोरांना ॲम इज आर माहिती का, वॉजवेअर माहिती का, टू बी माहिती असतं का. तुम्हाला टू डूचं उदाहरण घ्या ना, ते पण घेणारच आहे. पण आपल्याला हे बेसिक वॉर्मअप लेक्चर आहे, त्यामुळे उद्या सिलेबस सुरू करण्याच्या अगोदर कसं असतं पोरांनो, कोणतीही गोष्ट सुरू करताना ट्युनिंग मॅच होणं गरजेचं असतं. म्हणजे टीचरनी आणि विद्यार्थ्याची काय मॅच होणं गरजेचं आहे, ट्युनिंग. एकदा ट्युनिंग मॅच होईपर्यंत आपण थोडंसं वॉर्मअप करून घेऊया आणि सिलेबसला उद्यापासून सुरुवात करूया. ठीक आहे, चला चेक करा याच्यामध्ये आता काय वापरायचं आहे. ऑप्शनमध्ये समजा दिलं तुम्हाला, चेक करू घ्या. ऑप्शनमध्ये दिलं मीरा अँड राधा इज प्लेइंग, मीरा अँड राधा हॅज बीन प्लेइंग, मीरा अँड राधा have been playing, मीरा and राधा are playing. आर तर लिहिलंच आहे मी, फक्त इथं लिहूया, प्लेइंग तर पुढे लिहिलेच आहे. आता काय करायचं बघा, समजून घ्या. किती छोट्या छोट्या गोष्टी असतात ह्या, समजून घ्या. एकदम पाचवीचं उदाहरण आहे ना. मीरा अँड राधा कंसात टू बी प्लेइंग, मीरा अँड राधा कंसात टू बी प्लेइंग. आता लहान लहान पाचवीचं उदाहरण आहे. तुम्हाला सर काय, आम्ही ते MPCचा क्लास लावला आहे आणि मग आता आम्हाला इतकं छोटे छोटे शिकवत आहे, आता आम्ही काय करावं, गप पडायचं, कारण प्रवास सुरू झाला नाही. असं म्हटलं जातं इंग्रजीत, डोंट जज द बुक बाय इट्स कव्हर. कारण कुठल्याही पुस्तकाच्या कव्हरून त्या पुस्तकाची किंमत काढायची नाही किंवा त्याची व्हॅल्यू करायची नाही. कारण आता हे पुस्तक सध्या कव्हर चालू आहे, याच्यावरून पुढच्या सिलेबसची किंमत काढू नका. हे फक्त वॉर्मअप लेक्चर, जे नवीन विद्यार्थी असतात किंवा ज्यांना इंग्रजीतलं बदल ॲमेझॉनच कळत नाही, टू बी कोण असतं, टू डू कळत नसतं, त्यांच्यासाठी हे पहिलं वॉर्मअप लेक्चर आहे, सिलेबस लेक्चर नाही. चला पुढे. मग मीरा अँड राधा कंसात टू बी प्लेइंग असं वाक्य दिलेलं आहे तुम्हाला. आता मग मला सांगा, या टू बीचं आपल्याला रूप लिहायचं बरं का. कुणाचं रूप लिहायचं आपल्याला, टू बीचं. सांगण्याचा प्रयत्न करा बरं, या प्रश्न उत्तर मी काय लिहिलं पाहिजे, या प्रश्न उत्तर मी काय लिहिलं पाहिजे. तुम्हाला जसं सांगता येईल तसं सांगण्याचा प्रयत्न करा. या प्रश्न उत्तर मी काय लिहू, इज लिहू, हॅज बीन लिहू, हॅव बीन लिहू आणि आर लिहू, सांगा बरं. येस, ट्राय करा, ट्राय करा बरं. ट्राय बट डोंट क्राय, ट्राय करा बरं. येस, करेक्ट, ॲब्सोल्युटली राईट. तुमचं उत्तर इथं आर आलेलं आहे. मी तुमच्या मनातलं ओळखालं आहे, कारण मी पण एक मनकवडा आहे. आर इज द राईट आन्सर. कसं का, तुम्हाला माहिती आहे टू बी मध्ये कोण असतं, तर टू बी मध्ये असतं ॲम, टू बी मध्ये असतं इज, टू बी मध्ये असतं आर, टू बी मध्ये असतं वॉज, टू बी मध्ये असतं वेअर. एकदम बेसिक. टू बी मध्ये असतं ॲम, टू बी मध्ये असतं इज, टू बी मध्ये असतं वॉज, टू बी मध्ये असतं वेअर. मग टू बी मध्ये कधी हॅव बीन येतं का, नाही. टू बी मध्ये कधी हॅज येतं का, नाही. हा, टू बी मध्ये इज पण येतं, टू बी मध्ये आर पण येतं. पण आता आपल्याला दिलंय काय, चेक करावं लागेल. आपल्याला दिलंय मीरा आणि राधा. मीरा आणि राधा हे एकच आहेत का, दोघं आहेत, करेक्ट. किती येतं, दोघं. शाबास. मीरा आणि राधा एक आहेत का, दोघं आहेत, दोघं आहेत, करेक्ट. दोघं म्हणजे काय झाले, हे प्लुरल. दोघं म्हणजे काय झाले, हे अनेक वचने झाले. मग अनेक वचनेसाठी तुम्ही इज वापरणार का आर वापरणार, शाबास, आर वापरणार, कारण दे प्लुरल झाले. मीरा आणि राधा म्हणजे ते कोण झाले, दे, म्हणून इथं इज येणार नाही. क्या तुम्हें ये छोटी छोटी बातें लेकिन इंपॉर्टेंट बातें समझ में आ रही है. सिलेबस सुरू झालेला नाही, इंट्रोडक्शन चालू आहे, डेमो लेक्चर चालू आहे.
मुलांना ॲमेझर कळलं पाहिजे, वॉज वेअर कळलं पाहिजे, टू डू म्हणजे कोण कळलं पाहिजे आणि हॅव हॅज काय असतं, हॅड काय असतं कळलं पाहिजे. टेन्सही देणं घेणं सध्या नाही आपल्याला की हॅड कधी वापरायचं आणि हॅव हॅजच का नाही वापरायचं, मग हॅडच का वापरायचं. तो अभ्यासक्रमाचा भाग आहे टेन्समधला, त्याची आपल्याला आत्ता देणं घेणं नाही. आपल्याला देणं घेणं आहे हे वाक्य लिहिताना ॲमेझर कधी येतं किंवा कसं कोणासोबत लिहू शकतो, हॅव हॅज कोणासोबत लिहू शकतो, हा ना, डूडच कोणासोबत लिहू शकतो. हे आपले छोटे छोटे पडणारे प्रश्न आहेत, त्याच्यासाठी हे वॉर्मअप चालू आहे. ठीक आहे, पुढे बघा. आता हे जे टू डू आहे, टू बी आहे, टू हॅव. आता पुढचं उदाहरण बघा. आता हे उदाहरण बघा. पीपल कंसात टू हॅव सपोर्टेड मी बट आय कंसात टू बी नॉट हॅपी देअरफॉर माय फ्रेंड्स कंसात टू बी नॉट हॅपी विथ मी. त्याचं मराठी भाषांतर काय होतं, त्याचा अर्थ काय निघतो, हे गेलं सगळं खड्ड्यात. कारण आपला तो आता सध्याचा टास्कच नाही आहे. आपला टास्क एवढाच आहे, आपल्याला टू बी माहिती असते का, टू डू माहिती आहे का, टू हॅव माहिती का, कोणाच्या पुढं कोण येतं एवढंच माहीत पाहिजे. ना काळाशी देणं घेणं आहे, ना कुठल्या सिलेबसची देणं घेणं आहे, ना काय चाललं इंग्रजीचं देणं घेणं आहे. आपल्याला कुठला तरी विषय शिकायला जायचं आहे आणि त्या संदर्भातल्या काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे, म्हणून आपण ह्या गोष्टी शिकतोय. ठीक आहे, चला आता पुढे बघा. सांगण्याचा प्रयत्न करा बरं पोरांनो. आता इथं चेक करा, याचं उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. ट्रिक्स यूज करायची कशी की टू बी मध्ये कोण असतं, टू हॅव मध्ये कोण असतं, कोण नसतं हे कळलं की त्याला उडवा, कोण असतं की त्याला ठेवा, आहे ना. ट्राय करा बरं, चला सगळेजण ट्राय करून बघा बरं. चला, यस, शाबास, करेक्ट. तर करेक्ट उत्तर काय आहे तर बघा. आता मला काय माहित पाहिजे, टू हॅव मध्ये कोण असतं एवढं माहित पाहिजे आपल्याला. मग टू हॅव मध्ये मला कळलं, टू हॅव मध्ये हॅव पण असतं, टू हॅव मध्ये हॅज पण असतं आणि टू हॅव मध्ये हॅड पण असतं. मग टू हॅव मध्ये आर असतं का, टू हॅव मध्ये कधी आर असतं का, नाही, गेलं. टू हॅव मध्ये कधी वॉज असतं का, नाही, गेलं. हा, पण आता टू हॅव मध्ये हॅव पण असतं आणि टू हॅव मध्ये हॅज पण असतं, आहे ना. टू हॅव मध्ये हॅव पण असतं, टू हॅव मध्ये हॅज पण असतं, पण वापरायचंय कोणाच्या नंतर, पीपलच्या नंतर वापरायचंय. पीपल म्हणजे अनेक वचनी झाला, पीपल म्हणजे कोण झाला, अनेक वचनी. मग पीपलच्या पुढं हॅव वापरू का पीपलच्या पुढे हॅज वापरू, कारण दोन्हीही टू हॅवच आहेत. हे पण टू हॅव आहे, हे पण टू हॅव आहे, पण पीपल अनेक गोष्टींसोबत तुम्ही हॅव वापरता का हॅज. पीपल म्हणजे दे झाला, पीपल म्हणजे कोण झाला आपला दे. मग तुम्हाला देच्या पुढं हॅव वापरायचं का हॅज वापरायचंय, चेक करा. पाठीमागे घेऊन जातो, पाठीमागं घेऊन जातो. पाहता देच्या पुढं तुम्हाला नेमकी हॅव वापरायचंय का हॅज वापरायचंय, हॅव वापरायचं का हॅज वापरायचंय. देच्या पुढे तुम्हाला काय वापरायचंय, हॅव वापरायचंय. आता सांगा तुम्हाला ह्या छोट्या छोट्या गोष्टी कळायला लागल्या का, एकदम छोट्या छोट्या, सिलेबस मधल्या नाही था, म्हणजे सिलेबस याच्यावर पुढे आहे. मग तुम्हाला सगळ्यांना सांगा, मग आता नेमकी हॅज, आता पीपलच्या पुढे हॅज वापरू का हॅव वापरू, तर पीपलच्या पुढे हॅव वापरू. माझं उत्तर 2 असलं पाहिजे, कारण हॅज बसणार नाही. मला पुढचे वाक्य किंवा पुढच्या गाळ्या जागा चेक सुद्धा करायची गरज नाही. उघडा डोळे करा गोल, उघडा डोळे करा गोल. टेन्शन घ्यायची गरज नाही पोरांनो, एकदम रिलॅक्स राहा, एकदम रिलॅक्स मध्ये लेक्चर करा, कुठेही बसून लेक्चर करा, काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रवास अतिशय सुंदर असणार आहे. मग आता इथं बघा, मी इथं आयच्या पुढे टू बी येतं, आयच्या पुढे ॲमच येतं, तर आता ॲम इथं पण आहे, इथं ॲम नाही, इथं ॲम नाही. आणि फ्रेंडच्या पुढे टू बी एक तर आर येईल किंवा विअर येईल, तिसऱ्या मध्ये आर पाहिजे, पण पहिल्यांदाच हॅव घेतला आपण, मग ॲम पाहिजे, मग आर पाहिजे, म्हणून उत्तर नंबर 2 करेक्ट आहे. इमानदार सांगा, तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी कळायला लागल्या का, छोट्या छोट्या. हा, ॲमेझर काय असतं बाबा, वॉजवेअर काय असतं बाबा, टू हॅव मध्ये कोण असतं बाबा, आहे ना. आता अजून एक उदाहरण घेऊयात का आपण, म्हणजे हे वॉर्मअप लेक्चर किंवा बेसिक जे इंट्रोडक्टरी लेक्चर आहे ते तुमचं क्लिअर होऊन जाईल. एकदम साध्या साध्या गोष्टी, सिलेबस आपण लगेच पुढच्या लेक्चरला सुरू करणार आहोत. ठीक आहे, जरा बघूया अजून एक वाक्य तुम्हाला सोडवता येते का. टेन्स वगैरे कोणता आहे त्याचा, ते काय बाकी ते अजिबात देणं घेणं आपल्याला बघा. शी कंसात टू डू एव्हरीथिंग व्हेरी वेल, व्हेरी वेल. एकदम साधा, एकदम साधं उदाहरण आहे बघा. शी कंसात टू डू एव्हरीथिंग व्हेरी वेल. काळ फिळ काही देणे नाही, काळ वगैरे मी तुम्हाला एकदम जबरदस्त जबरा, तुम्ही डायरेक्ट फॅन झाले पाहिजे माझे, जबरा फॅन, मग ते हाय रे गाणंच म्हटले पाहिजे. थांबा, मग आता मी इथं काही शब्द लिहितोय, वाक्य लिहितोय की मला इथं याचं उत्तर लिहायचंय डज, मला याचं उत्तर लिहायचंय वॉज,
मला याचं उत्तर लिहायचंय इज, मला याचं उत्तर लिहायचंय हॅज. आता माझी अपेक्षा आहे की तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर सांगण्याचा प्रयत्न करावा, है ना. सोचना क्या जो भी होगा देखा जाएगा, है ना. काय विचार करायचं, बघा आणि उत्तर सांगा. यस ट्राय करा, यस ट्राय करा. पहिले लेक्चर आहे, बेसिक लेक्चर आहे, वॉर्मअप लेक्चर आहे, इंट्रोडक्टरी लेक्चर आहे, सिलेबस अजून सुरू झालेला नाहीये. सांगा उत्तर. यस करेक्ट, एकदम करेक्ट आहे, कारण या प्रश्न उत्तर येणार आहे आणि मला अपेक्षित आहे तुम्हाला जमलं. याचं उत्तर आहे डज. याचं उत्तर काय असतं, डज. आता डोकं काय वापरायचं आपल्याला बेसिक मध्ये किंवा पहिल्या लेक्चर मध्ये. बाबा इथं कंसात काय दिले, त्यांनी टू डूचं क्रियापद विचारलं आपल्याला, म्हणजे टू डू भरा म्हणते ते. मग टू डू मध्ये असतं डू, टू डू मध्ये असतं डज आणि टू डू मध्ये असतं डीड. मग सांगा टू डू मध्ये कधी हॅज असतं का, नाही. टू डू मध्ये कधी इज असतं का, नाही. टू डू मध्ये कधी वॉज असतं का, नाही. टू डू मध्ये काय असतं, डू किंवा डज किंवा डीड असतं. म्हणून उत्तर डजचं ऑप्शन आहे उत्तर नंबर 1. तू म्हणता सर मग इथं डज बी दिला असतं, डीड बी दिला असतं, ते दिलं असतं, तर तो आपला अभ्यासक्रमाचा भाग आहे. सर डू पण दिले, डज पण दिले, डीड पण दिले, तो आपला अभ्यासक्रमाचा भाग आहे. काळ कशी यूज करायचे त्याच्याशी आता आपलं देणं घेणं नाही. आपण या सेशन मध्ये फक्त टू डू कोण, टू बी कोण, टू हॅव कोण याचाच विचार करत आहोत. समजते का. पुढे एकदा तुम्हाला फ्लॅशबॅक मध्ये घेऊन जातो. नीट लक्षात ठेवायचं की हे नेमके आपण काय करतोय. तर मित्रांनो आता बेसिक सेशन मध्ये आपण हे पाहतोय की टू डू ची क्रियापदे कोणती असतात, तर डू डज डीड असतात. टू बी ची क्रियापदे कोणती असतात, तर एम इज आर वॉज वेअर असतात. टू हॅव ची क्रियापदे कोणती असतात, तर हॅव हॅज हॅड असतात. डूडज मध्ये आणि डीड मध्ये काय फरक आहे, तर डूडज हे प्रेझेंटची रूप असतात, डीड हे पास्ट टेन्सची रूप असतात. टू बी हे एम इज आर आणि वॉज वेअर असतात, पण फरक काय, एम इज आर हे प्रेझेंट मध्ये असतात, वॉज वेअर हे पास्ट टेन्स मध्ये असतात. थोडंसं रिकॅप सांगतो. मग टू हॅव मध्ये कोण असतात, तर हॅव हॅज हे प्रेझेंट मध्ये असतात आणि हॅड हे पास्ट टेन्स मध्ये असतात. इज दिस क्लिअर. इथपर्यंत क्लिअर झालं का, इथपर्यंत क्लिअर झालं का. पुढे बघा. मग आपण चेक केलं की कुणाच्या पुढे काय काय विषय होतं. आईच्या पुढे काय काय शक्य आहे, आईच्या पुढे एम शक्य आहे, आईच्या पुढे हॅव शक्य आहे, आईच्या पुढे वॉज पण शक्य आहे. उईच्या पुढे आर शक्य आहे, उईच्या पुढे हॅव शक्य आहे, उईच्या पुढे विअर पण शक्य आहे. काळाशी देणं घेणं नाहीये. यूच्या पुढे आर शक्य आहे, यूच्या पुढे हॅव शक्य आहे, यूच्या पुढे विअर पण शक्य आहे. मग ही शी इट म्हणजे ही म्हणजे जगातले सगळे पुरुष, शी म्हणजे जगातल्या सगळ्या स्त्रिया, इट म्हणजे जगातले कुठलाही निर्जीव पशु पक्षी. त्यांच्यासोबत तुम्ही इज वापरा, हॅज वापरा, वॉज वापरा, कारण हे सगळे तिन्ही एक वचनीच असतात. आपल्याला वचन पेचन काही शिकायचं नाही. आता वचन पेचन आपल्याला काही शिकायचं नाहीये. याच्याशी काही देणे घेणं आपल्याला. वचन कोणतं आहे काय त्याचे देणे घेणंच नाही मला. कोणापुढं काय वापरावं, आणि त्याच्या पुढे तुम्ही आर वापरा, त्याच्या पुढे हॅव वापरा, त्याच्या पुढे वेअर वापरा. आता सांगा तुम्हाला हे समजायला लागलंय का. थोडं थोडं एकदा रिकॅप केलं. पुढे बघा. आता बघा मग आपण कंसात काही उदाहरण पाहिलं. संजना टू बीचं क्रियापद लिहिण्याचा प्रयत्न केला. टू बी मध्ये फक्त एकच दिलं इथं. टू बी मध्ये वेअर पण असतं, टू बी मध्ये इज पण असतं, पण संजनाच्या पुढे वेअर येत नाही म्हणून इथं इज असतं. ठीक आहे. चला आता याच्यामध्ये एक शेवटचा मुद्दा आपल्याला सांगायचं गरजच आहे. म्हणजे एकदम इंट्रोडक्टरी लेक्चर तुमचं पहिलं लेक्चर एकदम क्लिअर कट होऊन जाईल, कारण हा सिलेबसचा भाग नाही म्हणता येणार किंवा सिलेबस नाही म्हणता येणार, पण जिथं सिलेबस मला सुरू करायचं आहे त्या सिलेबस सुरू करण्यासाठी, कारण प्रत्येक पुढे आपण वाक्य लिहिणार त्यावेळेस तुम्हाला कळलं पाहिजे. मी म्हणेल अरे परंतु आता आपल्याला इथं टू बीचं क्रियापद वापरायचं आहे, तर अशा वेळेस तुम्हाला किमान कळलं पाहिजे टू बी म्हणजे सर एम इज आर वॉज वेअर बद्दल बोलते, परंतु आता इथं टू हॅवचं क्रियापद यूज करावं लागणार आहे. मग अशा वेळेस तुम्हाला कळलं पाहिजे सर टू हॅव म्हणतात म्हणजे हॅव हॅज हॅड बद्दल बोलतायत, परंतु इथं आता आपल्याला टू डूचं क्रियापद घ्यावं लागेल. मग तुम्हाला कळलं पाहिजे अरे सर इथं डू डज डीड बद्दल बोलतायत. म्हणजे किमान संकल्पना माहीत असल्या की माझं काम सोपं होणार आहे. आणि माझा पूर्ण अनुभव आहे हा की काय केल्यास काय मुलांना जास्त लक्षात राहतं. ठीक आहे. चला आता अजून एक उदाहरण इथं एकदम भारी शिकवणार आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. पहा ते सिलेबस मध्ये येणारच आहे, पण लक्षात ठेवायचं. आय वॉज किंवा थोडंसं बदलू लिहू का, असं एक वाक्य लिहितो. इट वॉज संडे. इट वॉज संडे हे वाक्य बरोबर आहे का सांगायचं मला. इट वॉज संडे साधं वाक्य लिहिलं, एकदम पाचवीचं आहे. दुसरं लिहिलं इट विअर संडे. बरोबर आहे. इथं वॉज आहे आणि इथं विअर आहे. इथं लिहिलं मी इट, इथं काय लिहिलं मी इट, इथं पण लिहिलं मी इट.
काय वाटतं पण तुम्हाला यामध्ये ए बरोबर असेल का बी बरोबर असेल? चेक करा. इट वॉज संडे का इट वेअर संडे? पुन्हा आपल्याला मागे जावं लागेल. इटच्या पुढं काय काय येतं, इटच्या पुढं काय काय येतं आपल्याला बघायला जावं लागेल. इटच्या पुढं काय काय येतं बघूया. इटच्या पुढं काय काय येतं, इटच्या पुढं काय काय येतं आपल्याला बघायचंय. बघा आता इटच्या पुढं काय घेतं. पुढे हे इट बघा, इथं इट, इटच्या पुढे इज असतं, इटच्या पुढे हॅज असतं, इटच्या पुढे वॉज असतं. मग इट वॉज का इट वेअर? बघा इटच्या पुढे काय असतं? वॉज. इटच्या पुढे काय असतं? वॉज. मग इटच्या पुढे वॉज का वेअर? शाबास, इटच्या पुढे वॉज. इट वॉज असतं. इट वेअर असेल का? बिलकुल नाही. बघा ना, हे ही शी इट मध्ये इटच्या पुढे काय असतं? इज, हॅज किंवा वॉज. म्हणजे इट वॉज असतं, इट वेअर नसतं ना, वेअर तर खाली असतं दे मध्ये, इटच्या पुढे वॉज असतं. ठीक आहे. अजून पुन्हा आपण आपल्या कामाकडे जाऊया. हे वाक्य होतं ते बरोबर आहे. मग आता तुम्हाला कळलं इट वॉज संडे करेक्ट आहे सर. इट वॉज संडे करेक्ट आहे. इट वॉज संडे पण इट वेअर संडे चुकीचं आहे. फक्त लक्षात ठेवा हे वॉज वेअर वापरताना काय लक्षात ठेवा. फक्त वॉज वेअरच्या बाबतीतच सांगतोय मी, या वॉज आणि ह्या वेअरच्या बाबतीतच सांगतोय, कारण इथं अभ्यासक्रमात याच्यावर जबरदस्त प्रश्न असणार आहेत. मी या पॉइंटला फक्त आणि फक्त वॉज आणि वेअर या दोन क्रियापदामधलंच काहीतरी बोलणार आहे, काहीतरी अपवादातली गोष्ट बोलणार आहे. फक्त आणि वॉज आणि वेअरचाच विचार होणार आहे. जसं की इथं सांगितलं इट वॉज संडे बरोबर आहे, इथं म्हणलं इट वेअर संडे, हे मात्र 100% चुकीचं आहे. पण मित्रांनो आता इथं लक्षात ठेवायचं काय, हे एकदम बेसिकची माहिती तुमच्या समोर सांगून देतो. इथं मी सी चं वाक्य लिहितो आणि इथं मी डी चं वाक्य लिहितो. मित्रांनो जर तुमचा कोणताही एक वचन जेव्हा इफ सोबत लिहिला जाईल, इफ इट वॉज संडे असं एक वाक्य लिहिलं, इफ इट वॉज संडे, आणि दुसरं लिहिलं इफ इट वेअर संडे, इफ इट वेअर संडे. आता तुम्हाला विचारलं यातलं कोणतं बरोबर आहे? पहिले तुम्ही म्हणलात इट वॉज संडे बरोबर आहे, दुसरं म्हणलात सर इटच्या पुढे वेअर नसतं, क्लिअर झालं. इथं लिहिलं पुन्हा इफ इट वॉज संडे, तुम्हाला माहिती आहे इटच्या पुढे वॉज येतं, आणि पुन्हा लिहिलं तर इफ इट वेअर संडे. तर अशा वेळेस हा तुमच्या इंट्रोडक्टरी लेक्चरचा शेवटचा पॉईंट लक्षात ठेवा. अशा वेळेस काय लक्षात ठेवायचं इकडे बघा. आता मात्र हे तुमचं इफ इट वॉज, बघा नुसतं इट वॉज करेक्ट आहे, पण इफ इट वॉज करेक्ट येत नाही. हे आहे तुमचं ग्रामर शिकणं, पण मात्र तुम्हाला इफ इट वेअर मात्र लिहावं लागतं. म्हणून पहिल्या लेक्चरमध्ये पहिला स्टार पॉईंट तुम्हाला सांगणार आहे मी, जो तुमच्या शिकण्याजोगा आहे, भविष्यात अभ्यासक्रमात आहे. बाकी याच्यातलं अभ्यासक्रमात येणार आहे, पण ते वेगवेगळ्या अर्थाने वापरलं जाणार आहे, वेगवेगळ्या ठिकाणी वापरलं जाणार आहे, एका जागेवर येणार नाही कुठं. प्रत्येक वाक्यात आपल्याला यांचा वापर शिकायचा आहे. पण इथं एक ग्रामरचा पॉईंट मात्र येणं गरजेचं आहे. कसा? पहा, पॉईंट लिहून देतो, आता नीट लक्षात ठेवा. मी पॉईंट लिहून देतो, तुम्ही सुद्धा व्यवस्थित लिहून ठेवायचा. पहा, एक वचनी, एक वचनी, मग एक वचनी बघा, ही, शी, इट, आय. बघा एक वचनी कोण? ही, शी, इट, आय, हे एक वचनी असतात. पुढे वॉज लिहा, करेक्ट आहे. एक वचनी ही, शी, इट, आय, पुढे वॉज, करेक्ट आहे. पाहता एक वचनी, बारकाईने लक्ष द्यायचा बरोबर, एकदम हे महत्वाचं पॉइंट. एक वचनीच लिहायचंय आपल्याला, एक वचनीच, नीट लक्षात ठेवा. कुठलाही करता लिहा एक वचनी, एक वचनी करता, जसं ही, शी, इट, आय, मात्र, मात्र नीट लक्षात ठेवायचं, मात्र इफ सोबत, मात्र इफ सोबत. तर लक्षात ठेवायचं वॉज लिहायचं नाही, काय लिहायचं? वेअर. एवढाच पहिला लेक्चरचा पहिला पॉईंट शिकायचा होता आता, की एक वचनी ही, शी, इट, आय असेल तर पुढे वॉज करेक्ट आहे. भूतकाळाबद्दल फक्त वॉज वेअरचा हा पॉईंट आहे. काय? ही किंवा शी किंवा इट, राधा, मीरा, सीमा, गीता, वॉज करेक्ट आहे. पण एक वचनीच करताय तुमचा ही किंवा शी किंवा इट किंवा आय, पण मात्र तो कोणासोबत आहे? इफ सोबत आहे. कोणासोबत आहे? इफ सोबत आहे. आता तुम्हाला वॉज जरी घ्यायचं असलं तरी ते लिहायचं नाही, त्याच्या ऐवजी सोबत इथं काय लिहायचंय तुम्हाला? वेअर लिहायचंय. मला वाटतं हा गॅरंटेड स्टार पॉईंट पहिला, जो अभ्यासक्रमात पण आहे भविष्यात आणि मूळ संकल्पनेत सुद्धा आहे, वॉर्मअप लेक्चर मध्ये सुद्धा आहे.
म्हणून नुसतं इट वॉज करेक्ट आहे, पण जो तो इफ सोबत लिहिला तर इट वॉज चुकतो. तो इफ इट वेअरच लिहिणं गरजेचं आहे. हे आहे तुमचं पहिलं आणि महत्वाचं बेसिक लेक्चर. पहिलं आणि महत्वाचं बेसिक लेक्चर. मित्रांनो, आय होप दॅट तुम्हाला या छोटासा इंट्रोडक्टरी लेक्चर होता आपलं सिलेबस सुरू करण्यासाठी काय काय गरजेचं आहे हे पाहण्यासाठी आणि या बॅचेसचा सराव, या बॅचेची सुरुवात करण्यासाठी आपण हा आपला नारळ फोडलेला आहे. म्हणजे आपण बेसिक क्रियापदाची इथे माहिती घेतलेली आहे. आता तुमचं नेक्स्ट लेक्चरपासून किंवा येणाऱ्या लेक्चरपासून तुमचा डायरेक्ट सिलेबस सुरू होणार आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, इंट्रोडक्टरी लेक्चर आहे, सगळ्यालाच लगेच समजलं असेल असं सांगता येत नाही, म्हणून याचा ॲक्सेस आपण 2-3 वेळेस ठेवलेला आहे. आणि याच्यात प्रश्न विचारायची काहीच गरज नाही, किमान माहिती असणं गरजेचं आहे. किमान माहिती, कारण हे सगळं अभ्यासक्रमात आपल्याला पुढे येणार आहे. ठीक आहे. आय होप दॅट तुम्हाला पहिलं सेशन आवडलं असेल, इंट्रोडक्टरी सेशन आवडलं असेल अशी मला पूर्ण खात्री आहे. तर भेटूया आपण पुढच्या सिलेबसच्या लेक्चरमध्ये, जिथं आपला सिलेबस सुरू होणार आहे. मित्रांनो, थँक्यू फॉर जॉईनिंग अँड थँक्यू फॉर चूजिंग अशोक आवंतकर सर्स क्लास फॉर इंग्लिश अँड मराठी. I will assure you that you will definitely get benefit. You will definitely score well in English and Marathi. Till then, take care and have a very, very good day to all of you. Thank you very much. Bye bye.